श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. आज दुसरा दिवस आहे इथे धरणे आंदोलनाचा. तरी पण सरपंच योगिता संजय सानप या इथं आलेल्या नाही आहेत. त्यांचे जे हस्बंड आहेत संजय सानप आणि शिवाजी सानप जे सासरे आहेत ते इथं आजूबाजूला फिरतायत, पण इथं येऊन माझ्या वडिलांची तब्येतीचं विचारपूस करत नाही आहेत किंवा तुम्ही का बसलायत इथं, कशामुळे बसलायत हे त्यांना सगळं माहीत असताना देखील ते मुद्दामून दुर्लक्ष करतायत. इथं येत नाही आहेत आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहेत. ह्यांनीच माझ्या नवऱ्याला लपून ठेवलेलं आहे. ह्यांनी माझ्या नवऱ्याला समोर आणावं आणि माझा संसार सुरळीत व्हावा म्हणून आज आम्ही दुसरा दिवस पण पूर्ण इथं घातलेला आहे. हे बघा, माझे वडील आहेत पेशंट. आज त्यांची कालच तब्येत खराब झाली होती. त्यांना काल ताप पण होता, फीवर होता काल त्यांना. तरी पण ते आज पुन्हा आले होते इथं. तरी पण या लोकांना काहीही फरक पडत नाही आणि हे लोक आजूबाजूला फिरतात, पण इथे येऊन आमच्या मागण्या काय आहेत हे त्यांनी विचारल्या नाही आहेत. कारण त्यांना त्या मुलाला बाहेर काढायचं नाही आहे. ह्यांचा पूर्ण सरपंचाचा सपोर्ट आहे त्या मुलाला लपवण्यामध्ये आणि त्यांनीच माझा संसार मोडलेला आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत रवींद्र महादेव घुगे यांना सरपंच योगिता संजय सानप हे घराच्या बाहेर काढणार नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन संपवणार नाही. आणि याच्यामध्ये जर माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली किंवा त्यांना काही हानी झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदार योगिता संजय सानप ह्या असतील. याची नोंद घ्यावी. थँक्यू.